ही गोष्ट आहे साधारण 1870 ते 80च्या दशकातली. त्यावेळेला लोक जे दिवे वापरत होते त्यामुळे उजेड तर मिळायचा, पण काजळी आणि धूर पण भरपूर प्रमाणात तयार व्हायचा. या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून अनेक देशातल्या अनेक प्रयोगशाळांमध्ये विविध संशोधक प्रयोग करत होते. पण त्यांच्या प्रयोगांना म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. त्यांनी प्रयोगशाळांमध्ये विजेचे दिवे तयार तर केले, पण ते लोकांच्या घरापर्यंत पोचले नाहीत. कारण त्यामध्ये एक प्रॉब्लेम होता. त्या दिव्यांमध्ये असलेला फिलामेंट हा लवकर जळून जात होता. तो फार काळपर्यंत टिकत नव्हता. त्याच वेळी अमेरिकेमध्ये एडिसन त्याच्या सहकाऱ्यांबरोबर त्याच्या प्रयोगशाळेमध्ये या फिलामेंट तयार करण्यासाठीचे विविध प्रयोग करत होता. पण एडिसन फक्त एवढंच करून थांबला नाही, तर त्याने दिव्याच्या वेगवेगळ्या भागांसाठी तसंच फिलामेंटच्या वेगळ्या शक्यतांसाठी अमेरिकन पेटंट ऑफिसकडे वेगवेगळी पेटंट्स दाखल केली. त्यातली काही पेटंट्स त्याला मिळाली आणि त्याला मिळालेल्या एका पेटंटमधला फिलामेंट हा फार काळपर्यंत टिकणारा राहिला आणि त्यामुळे त्याचा ते दिवे कमर्शियलाइज करण्याचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे त्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करून त्याचे जनरल इलेक्ट्रिक या कंपनीने अमेरिकेची बाजारपेठ थोड्याच वेळात काबीज केली. एडिसननी दाखवलेल्या मार्गावर चालणारे अनेक जण आहेत आणि होऊन गेले. अमेझॉनवरनं आपण कोणी काही खरेदी केलं नाही असं तर कधी झालेलं नाही आहे बहुतेक. जेफ बेझोसला जेव्हा कळलं की इंटरनेटचा उपयोग करून पुस्तकं ही जगभरात कुठूनही कुठेही विकता येतात, तेव्हा त्यांनी त्या संदर्भातली अनेक पेटंट्स फाईल केली आणि मिळवली आणि आजचं अमेझॉन नावारूपाला आलं. तसंच आपल्या ग्राहकांना नेहमीच सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत्कृष्ट क्वालिटीचं प्रोडक्ट्स डिलिव्हर करणारी कंपनी म्हणजे ॲपल. स्टीव्ह जॉब्स म्हणजेच ॲपल हे समीकरण आपल्या सगळ्यांच्या डोक्यात पक्कं आहे. कारण स्टीव्ह जॉब्सचा प्रभाव हा तो आजही नसला तरी ॲपलच्या सगळ्याच उत्पादनांवरती आहे. स्टीव्ह जॉब्सनी त्यांच्या ॲपलच्या प्रोडक्ट्ससाठी वेगवेगळ्या भागांसाठी पेटंट्स फाईल केली आणि मिळवली सुद्धा. एवढंच करून तो थांबला नाही, तर ॲपलची प्रोडक्ट्स ज्या पॅकेजमध्ये येतात म्हणजे ज्या बॉक्समध्ये येतात त्या बॉक्ससाठीचं सुद्धा पेटंट स्टीव्ह जॉब्सनी मिळवलं. एडिसन, स्टीव्ह जॉब्स किंवा जेफ बेझोस ही झाली प्रातिनिधिक उदाहरणं आणि त्यांच्यासारखे अनेक संशोधक होऊन गेले आणि आजही आहेत. पण या सगळ्यांना जोडणारा एक कॉमन धागा किंवा समान धागा म्हणजे या सगळ्यांनी जे जे काही संशोधनं केली त्यासाठी पेटंट्स फाईल केली आणि पेटंट्स मिळवली सुद्धा. त्यामुळे ती उत्पादनं किंवा त्या प्रक्रिया ह्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या आणि अतिशय कमी आणि वाजवी दरामध्ये हे सगळं संशोधन सर्वसामान्य लोकांना उपलब्ध झालं आणि त्यामुळे मानवी जीवन अधिक सुखकर आणि समृद्ध झालं. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या अशाच नवनवीन माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलोही करा.